नमस्कार. हवामान अंदाज आणि शेती या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर मी एक शेतकरी, रॉयल शेतकरी सोबतच हवामान अभ्यासक आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. तर आज आहे 18 जानेवारी 2024. 18 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात थंडीचं वातावरण अशाच पद्धतीनं कायम असणार आहे. तर ही थंडी काही भागामध्ये जास्त तर काही भागामध्ये हिचं प्रमाण आपल्याला कमी पाहावयास मिळणार आहे. ज्यामध्ये पूर्व विदर्भ या भागामध्ये थंडीचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी असणार आहे. त्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण हे जास्त असणार आहे. ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र यामध्ये थंडी थोड्याफार प्रमाणात इतर भागाच्या तुलनेने जास्त पाहावयास मिळणार आहे. तर यामध्ये नाशिक या भागामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेने जास्त थंडी आपल्यास पाहावयास मिळणार आहे. तर पूर्व विदर्भ ज्यामध्ये 23 ते 28 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण असणार आहे. याच पद्धतीनं नवनवीन हवामान अंदाजासाठी आपल्या हवामान अंदाज आणि शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.